नमस्कार, मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर तानाजी वशेकर. आपण अल्युरॉन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून काशीगाव या परिसरामध्ये एका द्राक्षबागेसाठी शेतकऱ्यांसाठी आपण किपॉन वापरायला दिलं होतं. त्याचा रिझल्ट कशा प्रकारे आला हे शेतकऱ्याच्या तोंडून ऐकूया. नमस्कार. आपलं नाव सांगा. विकास सुभाष देशमुख, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. बरं, ह्या बागेसाठी आपण किपॉन देण्याआधी काय प्रॉब्लेम होते, म्हणजे तुमच्या बागेमध्ये काय अडचण? पाणी असं जिरत नव्हतं खाली, म्हणजे असं रेटल्याच्यावर पाणीच होत नव्हतं. त्याच्यासाठी बरंच सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फरिक वगैरे कोणी काही नवीन सांगाल ते करत होतो. बरं, मग त्यानं काय असला रिझल्ट काय वाटला नाही. मग तुमचं मार्गदर्शन झाल्यानंतर प्रोडक्ट घेतला आणि सोडलं. तिसऱ्या चौथ्या दिवशी रिझल्ट आला. म्हणजे किपॉन वापरल्यानंतर तुमचं काय काय वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी बदल? जिरलं, पाणी असं पूर्ण म्हणजे थांबलं नाही, पाणी सगळं जिरत गेलं खाली. बरं, म्हणजे आपण दाखवू शकताय काय, म्हणजे पहिलं ह्या बोधावरून पाणी खाली जात होतं पाणी वरून. असं हे असं उगळून खाली येत होतं सगळं. आता हे असं जिरतंय पाणी. आता पहिलं 2-3 दिवसातनं 1-2 तास पाणी देत होतं. एक बरं. दिवसाड 6-7-8 तास पाणी चालतं. आता आता म्हणजे किपॉन वापरल्यानंतर पण वापरल्यानंतर म्हणजे वापरून किती दिवस झाले साधारण? आता वापरून याला 1 महिना झाला. महिना ते 1.5 महिना झाले पण ना? चौथ्या-पाचव्या दिवशी रिझल्ट आला होता. बरं, पण हे वापरण्याच्या अगोदर तुम्ही मगाशी म्हणला की ती बोध हा, असं भुसभुशीत नव्हतं काय, असं घट्ट निघत होतं. ढेकळ हा, निघत ढेकळ निघत होतं. आता आता सध्या असं बघितलं भुसभुशीत आहे. आता बघितलं तर हे असं मोकळं होतं. हा, असं राहत म्हणजे होतं. मोकळी माती हा, झाली. मोकळी माती झाली. आणि हे एकदाच वापरले. जसं आपण डेमो मध्ये दाखवतो तशा पद्धतीने माती सरांनी सांगितलं होतं दोनदा वापसा वापरा, पण condition. मी एकदाच वापरलो होतं. म्हणलं एकदाच वापरून बघू, रिझल्ट आल्यानंतर वापरू अजून. बरं, म्हणजे किपॉन हे तुम्ही वापरून समाधानी आहे. समाधानी. इतर शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायतदारांनी वापरावं त्याने, आवर्जून अजून एक वापरावं. मगाशी काय म्हणत होते ते शेंडाबद्दल काय हा, झालं? शेंडा ही असं म्हणजे कॅनोपी नव्हती. हा. हे जे वापरल्यापासून कॅनोपी जरा बऱ्यापैकी झाली, म्हणजे चांगलीच झाली. म्हणजे जसं अंतरास मोकळं दिसत होतं सगळं. किपॉनचे बेनिफिट तुम्हाला माती भुसभुशीत माती बसवून होण्यापासून, वरती पण झाले. मुळीची संख्या वाढवण्यापासून तुम्हाला शेंड्यामध्ये पण शेंड्यामध्ये त्याचा पण फरक पडला. फरक पडला. मी अगोदरच वापरायला पाहतो, पण आता काय भेट झाली नाही आपली त्यावर. चला ठीक आहे, ओके. म्हणजे हे अमूल्य वेळ देऊन तुम्ही अल्युरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधीला मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.